तर या लेक्चरमध्ये आपण लाईट अँड फॉर्मेशन ऑफ शॅडो हा आपला चॅप्टर आहे. त्यामधले एक 5 कंटेंट आपण बघणार आहोत. पहिला कंटेंट आहे पहा, व्हॉट इज द रिफ्लेक्शन ऑफ लाईट, म्हणजे प्रकाशाचं परावर्तन कशाला म्हणायचं. बरोबर. आता काल आपण पाहिलं होतं की जे सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्ट असतात, ज्यांना स्वतःचा प्रकाश आहे, जसं की सूर्य, बरोबर. तर यांना आपण सोर्स म्हणतो. काय म्हणतो? सोर्स. जसं की आपण एखादी ट्यूबलाईट लावली, हा लाईटचा काय झाला? सोर्स झाला. परंतु काय होतं की सध्या सनलाईट आहे, तर सनलाईट बाहेर ग्राउंडवर आहे, पण आपल्याकडे काय आहे? कारण त्याचं काय झालेलं आहे? परावर्तन झालं. जेव्हा एखाद्या, जसं की ही भिंत आहे ना, हा एक ओपेक सब्जेक्ट आहे. ओपेक म्हणजे काय? अपारदर्शक. तिथं तो हिट केला आणि तिथून तो काय झालेला आहे? रिफ्लेक्ट. मी तुम्हाला का दिसायलो? कारण माझ्या बॉडीवरून प्रकाश रिफ्लेक्ट होऊन तुमच्या डोळ्यापर्यंत पोहोचायला. सो रिफ्लेक्शन ऑफ लाईटला जर डिफाईन करायचं असेल, द रे ऑफ लाईट फॉलिंग ऑन ऑब्जेक्ट आर थ्रोन बॅक फ्रॉम सरफेस ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या वस्तूवर जेव्हा प्रकाश किरण पडतात, तर तिथून त्याच्या पृष्ठभागापासून, सरफेस पासून ते परत त्याच दिशेला परत जात असतील, तर डेफिनेटली अशा वेळेस लाईटचं काय झालेलं आहे? रिफ्लेक्शन. सेकंड क्वेश्चन आहे की मून इज अ नॉन लुमिनस, देन व्हाय वी गेट मून लाईट. दुसरा प्रश्न असा आहे की चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही, मग चंद्रप्रकाश आला कुठून? तर कालच सांगितलं होतं की जे मूनचा सरफेस आहे, पृष्ठभाग, तिथून सूर्याच्या प्रकाशाचं आहे ना, सनलाईटचं काय होतं? रिफ्लेक्शन. आणि ते रिफ्लेक्शन आपण त्यालाच म्हणतो चंद्रप्रकाश. दॅट्स व्हाय, बिकॉज इट इज अ रिफ्लेक्शन ऑफ सनलाईट फ्रॉम मून सरफेस. जे चंद्र आहे, चंद्राच्या पृष्ठभागावरून सूर्यप्रकाशाचं काय व्हायलं? रिफ्लेक्शन व्हायलं. आणि दॅट्स व्हाय तो आहे चंद्रप्रकाश. आणि पहा, रिफ्लेक्शन झाल्यामुळे इंटेन्सिटी कमी होते. जितका सूर्यप्रकाश, जितका तीव्रता जास्त आहे, तितकी तीव्रता चंद्रप्रकाशामध्ये आहे का? नाही. करेक्ट. आणि आणखीन एक कारण लक्षात ठेवायचं की आपल्याकडे जे अमावस्या, पौर्णिमा होतात, तर अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा आकार काय होत जातो? बरं, वाढत जातो. बरोबर. आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत काय होत जातो? कमी कमी होत जातो. मग हे ऍक्च्युअल काय आहे की सूर्याचा जो प्रकाश चंद्रापर्यंत चालला, त्याच्यामध्ये पृथ्वी मध्ये येते. म्हणजे पृथ्वीची काय पडते? सावली. म्हणजे त्याला म्हणायचं शॅडो. काय म्हणायचं? शॅडो. येतं लक्षात. तर कोणताही ओपेक सब्जेक्ट असेल, अपारदर्शक, तर त्या ऑब्जेक्टची प्रकाशाच्या विरुद्ध दिशेला काय तयार होत असते? शॅडो तयार होत असते, सावली तयार होत असते. ओके. तिसरा प्रश्न आहे, व्हॉट इज द मिरर इमेज फीचर, म्हणजे आरशातल्या प्रतिमेचं वैशिष्ट्य काय असतं? आरशाचा तुम्हाला एक्सपिरियन्स असेल, तुम्ही भांग जर राईट हँड साईडला पाडला तर तो कसा दिसतो बरं? लेफ्ट हँड साईडला उलटा दिसतो का नाही? बरोबर आहे का? म्हणजे विरुद्ध बाजू दिसते आपल्याला. मग हे आहे मिरर इमेजचं वैशिष्ट्य. आता इथं तुम्हाला स्पष्ट लिहायचं आहे की लेफ्ट अँड राईट साइड ऑफ द ओरिजिनल ऑब्जेक्ट अपीयर टू बी एक्सचेंज. एक्सचेंज म्हणजे काय? एकमेकांच्या जागी येणे ना. ज्या वस्तू लेफ्ट हँड साइड कडे असतील त्या आरशामध्ये कशा दिसतील? राईट हँड साइड. आणि ज्या राईट हँड साइड नसतील त्या मिरर मध्ये कसे दिसतील? लेफ्ट हँड साइड. म्हणजे लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड मिरर इमेज मध्ये काय होते? एक्सचेंज. त्याला लॅटरल इन्व्हर्जन म्हणतात. ते तुम्ही पुढच्या स्टँडर्ड मध्ये लर्न करताल. चौथा आहे, व्हॉट इज कॉमन बिटवीन ऑब्जेक्ट अँड इट्स इमेज इन द मिरर. मग एखादी वस्तू आहे आणि तिची प्रतिमा आहे ना आरशामध्ये तयार होणारी, तर या दोन्हीमध्ये काय साम्य असतं? तर पहिलं साम्य पहा, दे आर बोथ ऍट सेम डिस्टन्स फ्रॉम द मिरर. पहा, आरशापासून आपण जितकं दूर जाऊ तितकीच इमेज सुद्धा आपली काय जाते?
दूर जाते. आणि जितकं आपण आरशाच्या जवळ येऊ तसंच आरशातली इमेज सुद्धा काय येते, जवळ येते. म्हणजे मिररच्या सरफेस पासून ऑब्जेक्ट जितक्या अंतरावर असेल तितक्याच डिस्टन्सला इमेज सुद्धा, प्रतिमा सुद्धा काय होते, त्याची तयार होते, है ना. एखादी वस्तू आपण जसजशी आरशाच्या जवळ नेऊ तसतशी तिची इमेज सुद्धा आरशाजवळ येते, आणि जसं आपण दूर नेऊ तसतशी ती सुद्धा काय जाते, दूर जाते. दुसरं वैशिष्ट्य आहे देअर साइज इज ऑल्सो सेम. जितकी त्याची लांबी रुंदी तेवढा कसा साईज असेल. जसं की हा पेन आहे, या पेनचा जितका तुम्हाला इथं हाईट दिसते, साईज दिसतो, तितक्याच साईजची तिथं काय दिसणार आहे तुम्हाला, इमेज सुद्धा दिसणार आहे आरशामध्ये, है ना. त्याची प्रतिमा सुद्धा हुबेहूब तशीच दिसणार. फक्त फरक लक्षात आला ना, लेफ्ट हँड आणि राईट हँड साइड याच्यामध्ये काय होतं, फक्त एक्सचेंज होतं, बाकी साईज सेम असतो. शेवटचा प्रश्न घेऊ आपण. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन ट्रान्सपरंट, ओपेक अँड ट्रान्सल्युटन्संट मटेरियल? काही पदार्थ हे कसे आहेत, ट्रान्सपरंट. ट्रान्सपरंट म्हणजे कसे, पारदर्शक. जसं की ज्याच्यातून लाईट पास होऊ शकतो. क्लिअर ग्लास, स्वच्छ काच जर असेल, त्यानंतर प्युअर वॉटर, शुद्ध पाणी असेल, क्लीन एअर, शुद्ध हवा असेल. तर आता आपल्या बाजूला सूर्यप्रकाश आहे, त्याला काही अर्थ आहे का, नाही. का नाही बरं, कारण आपल्या आजूबाजूला असणारी हवा ही कोणचं मीडियम आहे, ट्रान्सपरंट मीडियम आहे. तसंच एखादं काच असेल, है ना, शुद्ध काच, जसं की आता माझ्याकडे चष्मा आहे, माझा क्लीन आहे, म्हणजे इथून लाईट जे आहे हे इझिली पास व्हायले, म्हणून हा मटेरियल कसा आहे, ट्रान्सपरंट मटेरियल आहे. दुसरा मटेरियल टाईप आहे ओपेक. ओपेक म्हणजे काय, अपारदर्शक, ज्याच्यातून प्रकाश किरण आर पार जाऊ शकत नाही, म्हणजे लाईट डज नॉट पास, त्यामधून प्रकाश किरण आर पार जात नाही. जशी की ही भिंत आहे, बरोबर आहे का. त्यानंतर एखाद्या वेळेस एखादी वीट आहे, किंवा एखादा तुमचा हा टेबल आहे प्लास्टिकचा, है ना. आता काही प्लास्टिक हे नॉर्मल प्लास्टिक जर पाहिलं आपण तर ते अर्ध पारदर्शक असतात, पण जर जड प्लास्टिक असेल त्याच्या पलीकडे दिसतं का आपल्याला, नाही, प्रकाश किरण आरपार जात नाही. आणि म्हणून वॉल, स्टोन आणि वुडन डोअर, म्हणजे एखादी भिंत असेल, दगड असेल, किंवा एखादा लाकडी दरवाजा असेल, तर हे कसे आहेत, ओपेक, म्हणजे कसे, अपारदर्शक. तिसरा आहे ट्रान्सल्युसंट. ट्रान्सल्युसंट म्हणजे काय, अर्ध पारदर्शक, बरोबर. म्हणजे थोड्या प्रमाणात दिसतं पण थोड्या प्रमाणात दिसत नाही. म्हणजे लाईट जी आहे हे इथे दिलंय पहा, लाईट पासेस पार्शियली. पार्शियली म्हणजे काय, कमी प्रमाणात, है ना, अतिशय कमी प्रमाणात किंवा मध्यम प्रमाणात जर लाईट एक पास होत असतील तर त्या मटेरियलला काय म्हणायचं, ट्रान्सल्युसंट, है ना. एखाद्या वेळेस दुधी काच असते, आपल्याला पलीकडचं दिसतं पण स्पष्ट दिसतं का, ही जशी आपली विंडोची काच आहे पहा, पलीकडचं दिसतं पण स्पष्ट दिसायला का नाही. त्याच्यामुळे ही ग्लास जी आहे, ही ग्लास काय आहे, ट्रान्सल्युसंट. मिल्की बॉटल्स, टिश्यू पेपर, तुम्ही एखाद्या जेवायला गेल्यावर टिश्यू पेपर पहा, असं डोळ्यासमोर पहा, पलीकडचं दिसतं थोडंफार, कारण त्याच्यातून काही प्रमाणात पार्शियली लाईट पास होतो. त्यानंतर सन ग्लासेस, पावसाळ्यामध्ये आपल्याला ऊन सहन होत नाही म्हणून आपण काय करतो, गॉगल घालतो ब्लॅक रंगाचे, मग त्याच्यामुळे काय होतं, प्रकाश कमी होतो. प्रकाश कमी होतो म्हणजे याचा अर्थ आपल्याला अजिबात दिसत नाही असं आहे का, नाही. तर लाईट पासेस पार्शियली, म्हणून तो कोणता मटेरियल आहे, ट्रान्सल्युसंट.